श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले। राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिक महानगरपालिकेसाठी सध्या राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील भाजपाचे ओबीसी सेल माजी अध्यक्ष अजय आघाव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आघाव यांनी मागील काही वर्षापासून सोडवण्याचा प्रयत्न केला असून प्रभाग क्रमांक 26 मध्ये पाणी, वीज, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी पाठपुरावा केला। त्यामुळे त्यांनी यावेळी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मधून लढण्याची तयारी केली। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी। पाहूया। नाशिक महानगरपालिका इलेक्शनची आता पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि इच्छुकांची देखील तयारीचे वेग आता दिसायला लागलेले आहेत। त्यातच भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष अजय आघाव यांची देखील तयारी आता इलेक्शनची दिसत आहे। प्रभाग 26 मधनं त्यांची तयारी नेमकी काय आहे आणि ते तयारीला का लागले आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। मी अजय आघाव, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा माजी शहराध्यक्ष। आपली जी काही समाजसेवा आहे, आपण काय समाजसेवेच्या माध्यमातून समाजासमोर आता इलेक्शनसाठी प्रभाग 26 मधनं पुढे जाणार आहात, काय सांगाल? मी गेली जवळपास 25 वर्षापासून बीड आणि नाशिक शहरामध्ये 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे। त्यामध्ये मागील 2023 ते 2025 मध्ये भारतीय जनता पार्टीने मला ओबीसी मोर्चा नाशिक शहराध्यक्ष या पदावरती संधी दिली आणि उत्तम असं काम मी नाशिक शहरामध्ये केलं। त्याचप्रमाणे प्रभाग 26 मधील जर विचार केला तर जवळपास मी 20 वर्षापासून तळागाळातील लोकांचे काही छोटे मोठे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे धार्मिक कार्य, सामाजिक कार्य, कार्यामध्ये जवळपास गेली 12 ते 13 वर्षापासून आपण प्रभाग 26 मध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत असतो। त्याच पद्धतीने गणपती उत्सव असतील किंवा छोट्या मोठ्या जयंती असतील, त्या कार्यक्रमांना हजेरी लावणं, त्याचप्रमाणे लोकांचे काही छोटे मोठे काही प्रश्न असतील, ते छोटे मोठे प्रश्न आपण या माध्यमातून सोडवलेले आहेत। तसेच जवळपास 17 ते 18 वर्षापासून आपण सिद्धिविनायक फर्निचर या बिझनेसच्या माध्यमातून ज्या प्रभाग 26 मधील जे मित्र परिवार असेल, या मित्र परिवारांच्या जे काही अडीअडचणी असतील, त्याच पद्धतीने आपले काही जे काही कस्टमर ग्राहक आहेत, त्यांचे छोटे मोठे पाण्याचे प्रश्न असतील किंवा इतर काही सामाजिक काही प्रश्न असतील, हे प्रश्न पण आपण या माध्यमातून सोडलेले आहेत। आपण जे काही गणेशोत्सवाच्या काळात जे काही गणरायाच्या माध्यमातून कीर्तन, सामाजिक कार्य करतात, याच्यातून आपली अटॅचमेंट कशी आहे? यामध्ये जवळपास आपण 13 वर्ष झाले। 13 वर्षापासून आपण माझा कौटुंबिक वारसा हा सांप्रदायिक आहे आणि ह्या सांप्रदायिक माध्यमातून आपण धार्मिक असल्यामुळे आपण प्रभाग 26 मध्ये 13 वर्षापासून सप्ताहाचं आयोजन करत असतो आणि सप्ताहाच्या माध्यमातून सर्व मित्रपरिवारांना बरोबर घेऊन या सप्ताहामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये संजयनगर परिसर असेल, प्रभाग 26 असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 2 दिवसाचा सप्ताह करून त्यामध्ये मिरवणुकीचं स्वरूप असेल, त्यानंतर मित्र नातेवाईक यांच्या गाठीभेटी असतील, त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना निमंत्रण देणं असेल आणि त्यांच्या सर्व सामुदायिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं असेल, हे कार्यक्रम आपण दरवर्षी साजरे करत असतो। जवळपास प्रभाग 26 मध्ये 20 वर्षापेक्षा जास्त दिवस प्रभाग 26 मध्येच आहे आणि आजही आहे। त्यामध्ये सर्व समाजाचे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आजपर्यंत मी काम केलेलं आहे आणि पुढेही करणार आहे, हा माझा मानस आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या समवेत आपल्याला त्यांना भेटण्याची संधी मिळाली, तुम्हाला काय सांगा? मी तर माझं परम भाग्य समजतो की मी जवळपास 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यापासून हा माझ्या कुटुंबाला एक वारसा नाही म्हणता येणार, परंतु त्यांच्या सहवासामध्ये मला काम करायची संधी मिळाली आणि त्याच कामाचा अनुभव मला नाशिक शहरामध्ये आला आणि त्याच कामाची पावती म्हणून मला नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं ओबीसी शहराध्यक्षपद मिळालं आणि याच माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीने भारताचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना भेटण्याची एक योग जुळून आला आणि मी त्यांना भेटून अतिशय
म्हणजे भावनिक झालो. आज भारतातच नाही तर जगामध्ये ज्या व्यक्तींची प्रतिमा अतिशय उंचवलेली आहे त्याच लाडक्या पंतप्रधानांना मला भेटून अतिशय आनंद झाला. जवळपास सामाजिक कार्यामध्ये 20-25 वर्षापासून आहे आणि मागील 3 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं शहराचं ओबीसी शहराचं अध्यक्षपद सांभाळलेलं आहे. म्हणून माझी इच्छा आहे आणि यावेळेस प्रभाग 26 मध्ये ओबीसीसाठी एक खुली जागा सोडण्यात आलेली आहे. तर माझी इच्छा आहे की मी प्रभाग 26 मधून उमेदवारी लढवावी. मी पक्षांनाही आग्रह धरणार आहे की मला ओबीसी कोट्यातून ही जागा मला मिळवावीच ही माझी पक्षाकडे आग्रह धरणार आहे. तर या माध्यमातून मी 100% प्रभाग 26 मध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आपल्यासोबत होते अजय आगाव, हे ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष आहे आणि ते आता प्रभाग 26 मधनं इच्छुक म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं तयारीला लागलेले आहेत. 9 न्यूज साठी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक.